आज रामनवमीच्या चैत्रगौरीच्या हळदी कुंकानिमित्त डेकोरेशनमध्ये प्रत्येक मराठी महिन्यातली येणारी जी पौर्णिमा असते तिचं काही खास वैशिष्ट्य असतं, तर ते ह्या देखाव्यातनं सादर केलं आहे. उदाहरणार्थ नाही, प्रत्यक्षच पाहूया. चैत्र पौर्णिमेला असते हनुमान जयंती, वैशाख पौर्णिमेला असते बुद्ध पौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा, आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा, श्रावण पौर्णिमा म्हणजे राखी पौर्णिमा, छोट्या छोट्या गिफ्ट्स केल्या आहेत आणि मागे राखी लावली आहे. भाद्रपद पौर्णिमा, विष्णू पूजन करतात भाद्रपद पौर्णिमेला. त्याच्यानंतर जी अश्विन पौर्णिमा येते त्याच्यामध्ये तिथे असते कोजागिरी पौर्णिमा. त्याच्यामध्ये दूध पितात छान मसाला घालून आणि चंद्राची पूजा करतात. कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा असते. शंकराची पिंड आहे आणि नंदी त्रिपूर त्याच्यामध्ये लावला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती, पौष पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा म्हणजे सगळी ही भाज्या घेतलेली देवी आहे. अशी सगळी छान छोटी छोटी फळं आहेत. ही फळं नाही, भाज्या आहेत, फळभाज्या. आणि देवीच्या हातात पण वेगवेगळ्या भाज्या दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर येते माघ पौर्णिमा, गंगा स्नान करतात यावेळेला. आणि फाल्गुन महिन्यातली शेवटचा मराठी महिना फाल्गुन पौर्णिमा, इथे असते होळी पौर्णिमा. आणि ही छान छोटीशी आम्ही गौऱ्या आणून छोट्या छोट्या गौऱ्या केल्या आहेत एकदम झाकणाच्या आकाराच्या, आणि त्याची होळी तयार केली. गुलाल वगैरे टाकला आहे त्याच्यावर आणि हर्षदाने छान त्याच्याभोवती अशी रांगोळी काढली की जणू काही खरीच होळी ती वाटते. असं जरा डिटेलिंग सगळं केलेलं आहे. आणि ही चैत्रगौर, आणि या चैत्रगौरीसाठी हे फराळाचे पदार्थ, चकली, वड्या आईनी केल्या आहेत म्हणजे मीराताई, करंजा, लाडू, शंकरपाळी आणि चिवडा. आणि खास म्हणजे हे ह्याच्यासाठी विकत आणलेलं सामान म्हणजे हे मारुतीसाठी गदा आणली एक. मारुतीचं चित्र तर डाउनलोड केलं. त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेसाठी अशा पादुका आणल्या आहेत, खडावा म्हणतात त्याला. आणि शंकराची पिंड आणि हे छोटंसं आणलेलं आहे. आणि गाय आणली आहे. असं सगळं छोटं छोटं छान केलेलं आहे. आणि खास डेकोरेशनसाठी म्हणून असं हे स्लोगन असलेले, उगवला चंद्र पुनवेचा, पुनव म्हणजे पौर्णिमा. तर इति डेकोरेशन, इति चैत्रगौर. खिडकीचा असा लुक दिला आहे त्याला, खिडकीतनं चंद्राकडे बघतोय आपण असं. धन्यवाद.